अंकली परिसरात वाढली दिंड्यांची वर्दळ, विसाव्यासाठी स्थानिकांचे सहकार्य. चिकोडी मिरज महामार्गावर दिंड्यांची वर्दळ वाढली असून अंकली मांजरी परिसरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत असून जागोजागी वारकरी मंडळी विसावा घेत आहेत. यासाठी स्थानिकांचे सहकार्य लाभत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. सध्या आषाढ वारीसाठी अनेक दिंड्या परिसरात दाखल होत असून विसावा घेण्यासाठी परिसरातील शाळा, मंदिरे व सार्वजनिक ठिकाणी थांबत आहेत. यामुळे परिसरात भाविकांची वर्दळ वाढली आहे. परंपरेनुसार काही दिंड्या आपले ठराविक विसाव्याचे ठिकाण आधीच ठरवून जात असतात व त्यानुसार त्या ठिकाणी विश्रांती घेतली जाते. देवशयनी एकादशी जवळ येईल तसे दिंड्यांसह वाहनांची वर्दळ वाढत जाते. दिंड्यांच्या या वर्दळीमुळे अनेक लहान मोठ्या व्यवसायांनाही चालना मिळाली आहे. विसावा घेतल्यानंतर टाळ मृदंगाचा गजर करत हरिनामाच्या गजरासह शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. दिंडीचा पायी प्रवास सुरू असताना दिंडीची भोजन व जागेची व्यवस्था खूप महत्त्वाची असते. परिसरात गोवा, बेळगाव, खानापूर तालुका अशा अधिक अंतर असलेल्या दिंड्यांची आहाराचे नियोजन दिंडीतून वर्गणी गोळा करून त्याद्वारे केले जाते किंवा अन्नदात्यांकडून अन्नदान करण्यात येते. परिसरातील अनेक अन्नदाते दिंडीच्या आहाराची व्यवस्था करण्यासाठी सरसावले आहेत. काही अन्नदात्यांकडून जेवणाची तर काही अन्नदाते नाश्ता व चहाची सोय करत आहेत. विसाव्यासाठी काही दाते जागा उपलब्ध करून देत आहेत. नुकतीच बेळगाव जिल्ह्यातील आंबेवाडी येथील दिंडीची सिद्धापूरवाडी येथे जागा व अल्पाहाराची व्यवस्था विश्वराज पाटील यांच्या घरी करण्यात आली होती. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ही दिंडी या मार्गावर येत असते. यांच्या अल्पाहाराची सोय दरवर्षी आम्ही करतो. वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची सेवा केल्याचे समाधान देत असते. ही सेवा नियमित पुढे चालू ठेवणार आहे असे सिद्धापूरवाडी येथील विश्वराज पाटील यांनी सांगितले. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. असे अनेक भाविक विविध प्रकारे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सहकार करत असल्याचे चित्र परिसरातून दिसून येत आहे. विशाल क्रांती वृत्तसेवा मांजरी.